हाय, नमस्कार. मी सुनीता. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कसे आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, दिलेल्या प्रेमासाठी तुमचं खरंच खूप मनापासून मी आभार मानते. आणि आजचा जो काही व्हिडिओ आहे तो म्हणजे आपल्या घरातील कुठली कामं जी आहेत ना ते आपण करून घेतली पाहिजे, जेणेकरून आपलं मन किंवा आपलं घर दोन्ही प्रसन्न राहतील. तर मेन म्हणजे पहिला मुद्दा तर आपल्या घरातली जी लादी आहे ना ती आपण त्याच्या पाण्यामध्ये आपण खडा मीठ टाकून आपली लादी स्वच्छ करून घेतली पाहिजे. मी लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये फिनाईलचा वापर करतच नाही. दरवेळी मी म्हणजे रोजच्या रोज ज्यावेळेस लादी पुसते ना तेव्हा मी खडा मीठ टाकूनच आपली लादी पुसून घेत असते. किंवा पौर्णिमा, अमावास्या वगैरे असेल ना त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र किंवा निंबू वगैरे पिळून थोडी हळद टाकून अशा पद्धतीने पौर्णिमा, अमावास्या वगैरे असली त्यावेळेस पुसते. आणि डेली तर मात्र मिठाचा वापर असतोच. खडा मीठ मी टाकून लादी पुसत असते. त्याचं सायंटिफिक रिझनही आहे, म्हणजे मीठ हे नॅचरल अँटीबॅक्टेरियल आहे. त्यामुळे घरामध्ये किडे, मुंग्या वगैरे माशा होत नाही. रोजच्या रोज जर आपण अशा पद्धतीने खडा मीठ टाकून लादी पुसून घेतली तर. नाही तर मग आपल्या घरात जे बारीक मीठ आपण वापरतो ना रोजच्या वापरासाठी भाज्यांमध्ये वगैरे ते सुद्धा घातलं तरीसुद्धा चालतं. त्यानंतर मग पुढचं मेन महत्त्वाचं आहे तो म्हणजे आपला उंबरठा. उंबरठा व्यवस्थित छान सकाळी त्याच्यावरती पाणी शिंपडून स्वच्छ अशा पद्धतीने नीटनेटका व्यवस्थित असा आपण पुसून घेतला पाहिजे. त्याच्यावरती पाणी टाकायचे सकाळ सकाळीने मस्त अशा कापडाने त्याचा आजूबाजूचा परिसर किंवा आपला उंबरठा स्वच्छ पुसूनच घेतला पाहिजे. कारण मेन म्हणजे आपलं मुख्य दार हेच आपलं महत्त्वाचं असतं, जिथून आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो. तर सकाळी उठल्यावर तिथं थोडंसं पाणी शिंपडायचं आणि नंतर आपण ओल्या कापडाने किंवा जागा असेल ना भरपूर तर मग पाण्याने स्वच्छ धुवून घेतला तरीसुद्धा चालतो, कारण खाली अंगण वगैरे असलं तर. पण आता हल्ली आपल्यासारख्याला फ्लॅट सिस्टममध्ये अंगण वगैरे तर नसतं, त्यामुळे मग ओल्या कापडाने पुसून घेतलेलं असलं स्वच्छ तरीसुद्धा चालतं. आणि आजूबाजूचंही व्यवस्थित असं पुसल्यानंतर मग आपण इथे हळदीचं लेपन आहे ना ते करून घ्यायचं. म्हणजे हळदीच्या लेपनामध्ये मी ते चंदन पावडर आणि गुलाबजल किंवा एखादा सुगंधित स्प्रे वगैरे असतो ना, सुगंधित चंदन असलं ते सुद्धा वापरायचं, म्हणजे जेणेकरून आपल्या उंबरठ्यावरती छान मस्त असा सुगंधही येईल. आणि गोमूत्राला तर किती जास्त महत्त्व आहे. कुठलंही आपल्याला पूजा वगैरे करायची असली त्यावेळेस आपलं गोमूत्र हे आपल्याला लागतच असते. त्यामुळे आपल्या मुख्य दरवाजावरती आपण हळदीचं लेपन करतो ना त्यावेळेस थोडंसं गोमूत्रही त्याच्यामध्ये घालायचं आणि मस्त छान हळदीने असं लेपन करून घेतलेलं आहे. हळदसुद्धा म्हणजे औषधी स्वरूपामध्ये सुद्धा खूप जास्त उपयोगात ठरणारी आहे. कारण त्याच्यामुळेही सुद्धा बरेचसे जीवजंतू, किटाणू वगैरे किडे काही असले ते सुद्धा येत नाही. आणि अशा पद्धतीने आपल्या उंबरठ्यावरती लेपन झालं म्हणजे शांत मनाला सुद्धा शांत वाटतं आणि खूप छान फ्रेश असा आपला उंबरठा जो आहे तो दिसत असतो. आता इथे माझं लेपन करून झालेलं आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे आपला देवघरातील मंगल कलश. आपण आठवड्यातून 2दा तरी त्याला घासून वगैरे व्यवस्थित अशी त्याची पूजा वगैरे करून घेतली पाहिजे. त्यानंतर पूर्ण देवघरसुद्धा आपलं तसंच व्यवस्थित असं असलं. आणि मंगल कलशाची स्थापना आपण गुरुवारी, मंगळवारी, पौर्णिमेला अशा पद्धतीने आपण करू शकतो. छान मस्त म्हणजे प्रसन्न वाटत असतं या सगळ्या गोष्टींनी. घरातलं वातावरण एकदम आनंदमय होऊन जातं. आणि मेन म्हणजे आपल्या मनाला हे सगळं करून झाल्यानंतर खूप जास्त प्रसन्न असं वाटत असतं आणि घरातलं वातावरणही तितकंच फ्रेश वाटतं. त्यामुळे अशा काही गोष्टी, काही उपाय असतात जे काही आपण आठवड्यातून किंवा 2-3 दिवसातून हे आपण केलंच पाहिजे. आपल्या देवघरात म्हणा किंवा घरामध्ये काही बदल जे आहेत ते आपण केलेच पाहिजे, जेणेकरून आपल्यालासुद्धा छान मस्त असं फ्रेश वाटत असतं. त्यानंतर देवपूजा वगैरे झाली ना, धूप जेव्हा घरामध्ये लावला जातो त्यावेळेस एक पॉझिटिव्ह एनर्जी आपण ज्याला म्हणतो ना ती घरामध्ये येत असते. आणि घरभर या धुपाचा सुगंध ज्यावेळेस पसरतो ना त्यावेळेस घरातलं वातावरण तर काही सांगायलाच नको, इतकं प्रसन्न वाटत असतं. असं मस्त छान छान काही ना काही गोष्टी आपण केल्या पाहिजे, ज्या गोष्टींमधून आपल्याला आनंद मिळतो किंवा आपल्या घराला प्रसन्नता येते किंवा आपल्याला स्वतःला ह्या गोष्टी करून खूप छान पॉझिटिव्ह असं वाटत असतं. तर अशा छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत ना ज्या केल्यामुळे आपल्याला मनाला आत्मिक समाधान म्हणा किंवा छान फ्रेश म्हणा असं वाटत असल्यामुळे हे काही आपल्याला आपल्या घरामध्ये आपण असे बदल किंवा उपाय जे आहेत ना ते आपण करायलाच पाहिजे.
तर अशी मस्त छान अशी आजची देवपूजा ही ते झालेली आहे आणि धूप इतका मस्त छान एकसारखा संत चालत होता ना आणि सुगंध तर इतका मस्त येत होता, तर कायच सांगू तुम्हाला. एवढंच आहे की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ जो आहे ना तो द्यावा लागतो. थोडा जरा अर्धा तास 1 तास आपण आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून आपल्याला काढावा लागतो हे सगळं करण्यासाठी. तर देवपूजा झालेली आहे आणि देवघरातला धूप तुम्ही बघू शकता मेन उंबरठ्यापर्यंत म्हणजे मुख्य दारापर्यंत त्याचा धूर असा येत होता आणि छान मस्त प्रसन्न असं पूर्ण संपूर्ण घरामध्ये वाटत होतं. म्हटलं चला तुम्हाला दाखवूयात व्हिडिओच्या माध्यमातून की कसा धूप मस्त छान असा मेन उंबरठ्याजवळ येत आहे. तर त्यानंतर मग आता रांगोळी. रांगोळी आणि स्वस्तिक हे शुभ चिन्हाचं प्रतीक आहे. स्वस्तिक जर म्हटलं तर अत्यंत शुभ आणि रांगोळी ही आपल्या दरवाजाची शोभा वाढवते किंवा घराच्या उंबरठ्याजवळची प्रसन्नता वाढवत असते. त्यामुळे मुख्य दारावरती आपण छोटी का होईना रोजच्या रोज छोटीशी रांगोळी ही काढली पाहिजे किंवा रोज जरी शक्य नसलं आपल्याला तर आठवड्यातून 2दा तरी आपण रांगोळी काढली पाहिजे आणि रोजच्या रोज काही ती खराबही होत नाही. जसा वेळ मिळेल तसं तर 2दा तरी आपण अशा पद्धतीने मस्त छान आठवड्यातून आपल्या मेन उंबरठ्यावरती लेपन करून रांगोळी जी आहे ती काढून घेतली पाहिजे. किती छान मस्त सुशोभित आणि प्रसन्न असा आपला जो उंबरठा आहे ना तो वाटत आहे. उंबरठ्याची पूजा मी देवपूजा झाली की लगेचच करून घेत असते. मस्त हळदीच्या लेपनावरती लाल कुंकवाचे टिपके जेव्हा आपण ठेवतो आणि ते इतकं छान सुशोभित दिसतं ना मस्त वाटतं खूपच. आणि त्यानंतर मग आपली देवघरासमोरची रांगोळी काढायची राहिलेली होती तर ती मी अगदी साधी सुधी छोटीशी अशी रांगोळी काढत असते देवघरासमोरची. आणि पांढरी रांगोळी माझ्याकडे संपलेली आहे त्यामुळे जरा बाहेर पण मी कलरफुल रांगोळीच काढलेली होती आज. त्यानंतर मग आपल्याला थोडंसं मनाला शांतीसाठी आपण थोडं तरी वाचन रोजच्या रोज केलंच पाहिजे. तर मी इथे आपलं स्वामी चरित्र सारामृत आहे ना त्याच्यातले रोजच्या रोज 3-3 अध्याय वाचत असते. त्यानंतर मग भागवत गीता आपल्या घरामध्ये असली, आता माझ्याकडे ही भागवत गीता आहे जशी आहे तशी आहे ही. तर तुमच्याकडे जी असेल ती भागवत गीतेचं पठण आपण केलं पाहिजे. म्हणजे आपल्याला जो ग्रंथ वाचायला आवडेल ना त्याचं पठण आपण केलं पाहिजे. थोडं तरी रोजच्या रोज वाचनाने सुद्धा आपल्याला बरंचसं काय काय फरक पडतो. म्हणजे आपल्याला मनही आपलं शांत होतं वाचन केल्यामुळे. त्यामुळे किंवा काय काय नवीन नवीन आपल्याला शिकायला मिळतं त्यामधून बरंचसं काय काय, तर ते आपण केलं पाहिजे. त्यानंतर आपल्या गॅस शेगडीची पूजा मी फक्त शुक्रवारी करत असते किंवा पौर्णिमेला अमावस्येला हे ठराविक दिवशी करत असते. तर ती पूजा इथं करून घेतलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा स्वयंपाकघरामध्ये आपल्याला खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ना ती येत असते. अशा प्रकारे गॅसवरती आपलं स्वस्तिक काढलेलं असलं तर. त्यानंतर मेन महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या बाल्कनीमध्ये जशी थोडी छोटी मोठी जागा असेल आपल्याकडे तर आपण झाडं हे लावलेच पाहिजे. थोडे फार का होईना कारण झाडांमुळे आपल्याला बरीचशी पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. एखाद्या वेळेस तुम्हाला उदास सारखं वाटत असताना झाडांजवळ तुम्ही जाऊन बसा थोडा वेळ, तुम्हाला नक्की फरक पडेल. तर अशा पद्धतीचे आपण छोटे मोठे जशी आपल्याकडे जागा अवेलेबल असेल त्याप्रमाणे छोटे मोठे झाडं आपण लावली पाहिजे. हे बांबू ट्री आहे, याच्यातलं पाणी रोजच्या रोज आपण बदलवून घेतलं पाहिजे. झाडांना रोजच्या रोज थोडं थोडं पाणी घातलं पाहिजे. जसं आपण त्यांना हे करू ना त्यांची तसंच ते आपल्याला रिस्पॉन्स देत असतात. ज्या पद्धतीने आपण त्यांची काळजी घेत असतो ना त्याच पद्धतीने. तर अशी थोडीफार का होईना झाडं आपण आपल्या घरामध्ये लावली पाहिजे जेणेकरून आपल्या घराची प्रसन्नता वाढेल किंवा आपल्याला छान फ्रेश आपल्या घरामध्ये वाटेल. तर अशी मी थोडीफार झाडं लावलेली आहेत. त्याने माझ्या घराची शोभा जी आहे ना ती अजून जास्त वाढून जाते. बाल्कनीमध्ये सुद्धा काही मनाला वाटलं ना की जाऊन आपल्या बाल्कनीमध्ये थोडा वेळ घालवायचा. त्यानंतर आपल्या जवळपास एखादं मंदिर असेल तिथे जायचं आणि देवांचं दर्शन वगैरे घ्यायचं. म्हणजे आपल्या मनाला सुद्धा खूप छान फ्रेश आणि प्रसन्न असं वाटत असतं आपल्याला मंदिरामध्ये गेल्यानंतर. त्यानंतर संध्याकाळची देवपूजा आपण ज्यावेळेस करतो ना त्यावेळेस 2 का कापराच्या वड्या होईनात पण आपण लावल्या पाहिजे. एखादी शिकोरी त्याच्यासाठी एक स्पेशल पंती ठेवायची आणि त्याच्यामध्ये मी माझी तर ही ठरलेलीच आहे पंती. मी रोज याच्यामध्ये कापूर 2 वड्या लावतच असते. आपली आरती वगैरे झाली की 2 कापराच्या वड्या लावायच्या. कापूराने आपल्या घरातील छान प्रसन्नता वाढत असते आणि घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ती येत असते. तर अशा काही छोटे मोठे उपाय जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले आजच्या व्हिडिओमधून. घरामध्ये प्रसन्नता आणि मनाला सुद्धा प्रसन्नता वाटेल. आपल्या आनंदी आपण नेहमी राहू. ज्या गोष्टींमध्ये आपण आनंदी होतो छोट्या मोठ्या
ते मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेलं आहे. आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टींमधून खुश राहणं आपण आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा आपल्या कामांमध्ये आपण बिझी राहू, तेवढंच आपल्यासाठी चांगलं आहे. तर असं मी आणि माझं घर हे असं माझं काही रुटीन आहे थोडंफार, ते मी छोट्या मोठ्या गोष्टींमधून तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते. तर चला ताईंनो, कसा वाटला हा आजचे जे काही मी तुम्हाला छोटे छोटे उपाय सांगितले आहेत ते, तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूयात आपण उद्याच्या अशा छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.